आज आम्ही या मागण्यासाठी इथं आमचं जो आंदोलन चालू आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने समायोजन करून घ्यावं यासाठी 2021 शासनाने करार केला होता मे यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पुणे या कंपनीसोबत आणि हा करार 3 वर्षासाठी होता। 3 वर्षासाठी आम्हाला शिकाऊ उमेदवार म्हणून नियुक्ती देण्यात आली होती, परंतु 2 वर्ष कामावरून 2 वर्षातच आम्हाला सर्वांना कामावरून कमी करण्यात आलं। त्या संदर्भात आम्ही वाचा फोडण्यासाठी गेले आझाद मैदान मुंबई येथे 42 दिवस आणि नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात 7 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहोत आणि धरणे आंदोलन सुद्धा चालू आहे, परंतु आतापर्यंत सरकार हे सगळीकडून दुर्लक्ष करत आहे। आमची मागणी फार मोठी नाही आहे। आरोग्य विभागात आम्ही विविध प्रकारचे 65 पोर्टल ऑनलाईन पोर्टल हँडल करत असतो। जर आरोग्य विभागातून जर आम्हाला जर पेटाळायचं असेल तर नेमका या पोर्टलचा आम्ही उपयोग कुठं करायचा, हा घेतलेला प्रशिक्षणाचा उपयोग काय? जर हा आरोग्य विभागात जर आम्हाला आज कामाला घेतलं नाही तर मी आता नक्कीच सांगतो मीडियाच्या माध्यमातून की यापुढे जे राहिले 2 दिवस यामध्ये आम्ही खूप काही तीव्रपणे आंदोलन करणार आहोत। याची शासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला होतपर्यंत त्वरित जेवढं लवकर होईल आम्हाला न्याय द्यावा आणि कंत्राटी पद्धतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत समायोजन करून घ्यावं। याची भूमिका काय राहणार जर शासनाने जर तुम्हाला आश्वासन दिलं नाही तर काय राहणार? जर आमची जर आता समजा याला हिवाळी अधिवेशनामध्ये जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही ठाण्याला मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्यावर किंवा त्यांच्या घरावर आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत। याची शासनाने दखल घ्यावी।